शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे। शेती आमच्या हक्काचे, शेतीला न्याय मिळालाच पाहिजे। शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। शेतकरी संघटनेचा शेतकरी बांधव एकत्र, शेतकरी बांधव हक्क कोणाचा? शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा आमच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे। पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे। जमीन आपल्या हक्काची, जमीन आपल्या हक्काची। जमीन आमच्या हक्काचे, जमीन आमच्या हक्काचे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातली शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। आज सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि आज सोयाबीन 1 क्विंटल पिकवण्यासाठी 7-7.5 हजार रुपये लागतात। कापूस पिकवण्यासाठी 7-7.5 हजार रुपये लागतात आणि सोयाबीनला भाव हे सरकार 4500, 4500 आणि कापसाला भाव 6,000, 6,500 देतात। आमची मागणी आहे की सोयाबीनला भाव 9,000 पाहिजे क्विंटलला आणि कापसाला भाव 12,500 रुपये पाहिजे। आणि तसेच शेतकऱ्याच्या कुठल्याही मुद्द्यासाठी आज अधिवेशन झालेलं आहे। नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं। हिवाळी अधिवेशन मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या एकही आमदारानं शेतकऱ्याविषयी ध्वज सुद्धा काढला नाही। शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकरी आज आत्महत्येच्या उंबरठ्यात आहे। लोक आत्महत्या करत आहे। पण या कोणत्याही आमदाराला, कोणत्याही खासदाराला, कोणत्याही नेत्याला शेतकऱ्याचं काही लेनदेन नाही आणि जबरान जोडच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची वन हक्क पट्ट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन घेत आहे, शेतकऱ्याला हवालदिल करत आहे आणि शेतकऱ्याच्या कुठल्याही मुद्द्यासाठी कोणी बोलायला तयार नाही। हिवाळी अधिवेशन मध्ये कोणी बोलले नाही। यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे। आज शेतकऱ्याला रात्रीची वीज देते, का बरं वीज देते रात्रीची? दिवसाची वीज द्या, म्हणजे रात्री वीज देते आणि 4 वेळा बंद करते आणि शेतकऱ्याला रात्री इकून तिकून जावं लागते आणि त्याच्यानंतर साप विद्युत होऊन शेतकरी मरण पावते, वाघाचे हल्ले होत आहे। असे इतर भरपूर सारे मुद्दे घेऊन आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे करतो आणि गावागावातल्या शेतकऱ्याला सांगतो, शेतकरी संघटनेमध्ये जुळा, जातीपातीचे झेंडे आणि पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून फक्त शेतकरी म्हणून शेतकरी संघटनेत जुळा आणि आपली एकजूट करा, हे विनंती करायला मी आलो। आणि कलेक्टर साहेबाला आम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आणि इतर मुद्दे घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आणि या ठिकाणी उपोषणाला बसणार।